मित्रांनो बघा, हा 18 फेब्रुवारी 2026चा शासन निर्णय आहे. यामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार शेतजमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्यांच्या विभाजनाकरता मोहीम राबवण्याबाबत याबाबतचा हा शासन निर्णय आहे. यामध्ये शासनाने महत्त्वपूर्ण असा काय निर्णय घेतलेला आहे, तर बघा, राज्यामध्ये तयार करण्यात आलेले शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आय डी कृषी विभागाच्या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरणे आवश्यक आहे. म्हणजे सद्यस्थितीला जर का बघितला तर फार्मर आय डी हा एक शेतकऱ्यांचा आधार क्रमांकच होऊन बसलेला आहे. कारण त्यामध्ये शेतकऱ्यांची पूर्ण माहिती असं आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावावर किती क्षेत्र आहे, जागा कुठे आहे, ही सर्व त्यामध्ये माहिती असते. आता शेतकरी ओळख क्रमांक तयार होण्यासाठी शेतजमिनीची अचूक जोडणी होणे आवश्यक आहे. तथापि अधिकार अभिलेखामध्ये म्हणजेच गाव नमुना 7 सामायिक खात्यामध्ये एकूण क्षेत्र हे एका खातेदाराच्या नावासमोर नमूद केले जाते. म्हणजेच बघा की गाव नमुना 7 मध्ये काय आहे, तर खातेदार जे काही सामायिक खात्यामध्ये काय असतं, तर एका खातेदाराच्या समोरच जे क्षेत्र असतं ते नमूद केलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक जे काही खातेधारक आहेत त्यांना जरी त्यांचे तोंडी वाटप झाले असले तरीसुद्धा कुणाच्या नावावर किती जागा आहे किंवा वाटप करण्यात आलेले आहे त्यामध्ये नमूद केलेलं नसतं. त्यामुळे काय आहे, तर बघा, परंतु शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी निर्माण करताना सर्व खातेदारांच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद केले जाते. त्यामुळे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आय डी निर्माण करताना शेतजमिनीची अचूक जोडणी करता सामायिक खात्यातील प्रत्येक व्यक्तीसमोर त्याच्या हिश्श्याची शेतजमीन त्याच्या नावासमोर नमूद असणे आवश्यक आहे. म्हणजे यासाठी काय आहे, तर त्या सहखातेधारक आहे त्याच्यासमोर त्याच्या वाटणीला आलेली जागा किती आहे हे त्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी शासनाने काय आता निर्णय घेतलेला आहे, तर बघा, सामायिक खात्यातील व्यक्तीसमोर त्याच्या हिश्श्याची शेतजमिनीचे क्षेत्र नमूद नसल्यामुळे सद्यस्थितीला ॲग्रीस्टॅक्स संकल्पना राबविताना जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये फेरफार नोंद, पीक पाहणी नोंद करताना अडचणी येतात. त्याकरता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्वये खाते विभाजन करण्याकरता क्षेत्रीय स्तरावर खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. आणि त्यासाठी शासनाने काय केलेलं आहे, की यासाठी ही मोहीम त्यांनी राबवण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजेच काय केलेलं आहे शासनाने, की खाते विभाजन करण्याकरता शासनाने क्षेत्रीय स्तरावर आहे ही मोहीम राबवण्यास सुरुवात केलेली आहे. तर हे कशा पद्धतीने केले जाणार आहे, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्वये खाते विभाजन करण्याकरता विहित नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य असेल. त्यासाठी नागरिकांनी लेखी व सार्वजनिक स्वरूपात आवाहन करण्यात यावे. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, की ही मोहीम राबवत असताना ज्या नागरिकांना जे आपले खातेफोड करायचे आहे किंवा खाते विभाजन करायचं आहे, यासाठी त्यांनी काय करायचं आहे, तर सगळ्यांच्या सहमतीने जे खातेधारक आहेत यांच्या सहमतीने काय करायचं आहे, विभाजनासाठी अर्ज करायचा आहे. आणि तालुका मंडळ स्तरावर कॅम्प आयोजित करून एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याच्या विभाजनाकरता मोहीम राबवण्यात यावी. म्हणजेच शासनाने काय सूचना दिलेल्या आहेत बघा महसूल अधिकाऱ्यांना, की यासाठी त्यांनी काय करायचं आहे, की तालुका आणि मंडळ स्तरावर काय आहे ते कॅम्पचं आयोजन करायचं आहे. कशासाठी, तर या जमिनीच्या हिश्श्यांच्या विभाजनासाठी ही जी काही मोहीम राबवली जाणार आहे यासाठी त्यांनी काय करायचं आहे, कॅम्पचे आयोजन करायचं आहे. याशिवाय एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याच्या विभाजनाकरता प्रक्रिया सुलभ, वेळबद्ध व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना निर्गमित करण्यात याव्यात. याबाबत क्षेत्रीय जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी. म्हणजे क्षेत्रीय जी आहे त्या स्तरावर जिथे या मोहीम राबवली जाणार आहे तिथं काय करायचे आहे, त्यांना प्रसिद्धी द्यायची आहे. आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 तसेच धारण जमिनीचे विभाजन नियम 1967च्या तरतुदीचे व नियमांचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे अशा पद्धतीने शासन काय करणार आहे, ही मोहीम राबवणार आहे. यामुळे काय होणार आहे, तर बघा, जे सहधारक आहे याला प्रत्येकाला त्याची जमीन ज्याचं जे नाव आहे त्याच्यासमोर आता जमीन किती त्याला वाटणीला आलेलं आहे हे सगळं 7/12वर तिथं येणार आहे. ज्याचा फायदा त्यांना काय होणार आहे, तर बघा, जर काय त्यांना जमीन विकायची असेल तर इतरांच्या त्या सहमतीची काय आवश्यकता लागणार नाही. याशिवाय जे पीक कर्ज असू दे, या पीक कर्जाचा असू दे किंवा त्याचा जो हिस्सा असू दे, त्याचा हिस्सा यामध्ये स्पष्ट आता दिसणार आहे. याशिवाय जी काही कर्जमाफी, पीक विमा, अनुदान वाटप हे सुद्धा संबंधित शेतकऱ्याला जर का त्याच्यासमोर त्याचे जमिनीचे जे सहधारक आहेत शेतकरी किंवा जे सहधारक जमिनीचे मालक आहेत यांच्यासाठी हा फार महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय असणार आहे. आणि भविष्यामध्ये या ज्या काही समस्या आहेत यातून त्यांना सुटका मिळणार आहे. जी आर मी खाली
डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे तुम्ही जाऊन हा डाउनलोड करून पाहू शकता.